नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्या कुणाचं स्कीमला सिलेक्ट करताना फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या स्कीम सिलेक्ट करताना जर तुमचं किंवा कोणत्याही स्कीम जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय तेव्हा जर तुम्हाला एरर येत असेल अशा प्रकारचा की बेस्ड ऑन युअर इन्कम ग्रुप यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय इन दिस स्कीम, जरी त्या स्कीम LIGच्या असेल, EWSच्या असतील आणि तुम्ही ॲप्लिकेशन करत असताल आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या इन्कम क्रायटेरियामध्ये सुद्धा बसताय, तरी पण तुम्हाला असा मेसेज येत असेल, असं दाखवत असेल, तर त्याचं रिझन एक आहे जे आपल्याला आयडेंटिफाय झालं ते एकदा आपण चेक करूया. जर तुमचं सुद्धा असंच एरर येत असेल तर तुम्ही काय प्रोफाईलमध्ये गडबड केलेली आहे ते आपण बघूया. जर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर गेले बुक नाववर, तुम्ही बुक करताना तुमचं प्रोफाईल जेव्हा क्रिएट केलेली आहे, तुम्ही डोमासाईल तर अपलोड केलेला आहे, पण जेव्हा वर्किंग स्टेटस जे आहे, वर्किंग स्टेटस ह्या ठिकाणी तुम्ही एकतर स्किप केलेलं आहे, म्हणजे नो म्हटलेलं आहे. जर आपण इथं चेक केलं वर्किंग स्टेटसमध्ये, तर वर्किंग स्टेटसमध्ये याआधी वेगळे ऑप्शन अवेलेबल होते, तेव्हाही तुम्ही नो केलं असेल किंवा नॉन PMI सिलेक्ट केलेला असेल आणि याच ठिकाणी तुमची चूक झालेली आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर आता हे जे डिस्क्रिप्शन आहे ते अपडेट झालेलं आहे. टू अप्लाय फॉर कोकण बोर्ड नॉन PMI विरार भोजनी माडा टेनमेंट क्लिक नो प्रोसीड विदाऊट इन्कम क्रायटेरिया. जर ह्या स्कीमसाठीच अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला नो टू प्रोसीड विदाऊट इन्कम क्रायटेरिया, म्हणजे नो विदाऊट इन्कम क्रायटेरिया ऑब्लिक नॉन PMI. पहिलं कसं यायचं, नॉन PMI किंवा PMI असे दोन ऑप्शन यायचे. तर त्यावेळेस जर तुम्ही नॉन PMI सिलेक्ट केलं असेल तर त्यामुळे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट किंवा ITR च्या डिटेल्स मागितल्या नसतील, कारण तुम्ही हा विदाऊट इन्कम क्रायटेरियाचा ऑप्शन सिलेक्ट केलेला होता. हे थोडंसं अपडेट आहे या वेबसाईटवर सुद्धा. तर तुम्हाला काय करायचं की येस विथ इन्कम क्रायटेरिया, म्हणजे की मुंबई, पुणे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर बोर्ड, जर त्या ठिकाणी तुमच्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला फायनान्शियल डिटेल अपडेट करायच्या आहेत. ह्या जेव्हा तुम्ही अपडेट करणार आहात तेव्हाच तुम्हाला ज्या स्कीम तुम्हाला नॉट इलिजिबल दाखवते त्या इलिजिबल होणार आहेत. जर तुम्ही अजून पण ते अपडेट केलेलं नसेल तर नक्की हे एकदा करून बघा. तुम्ही जर स्किप केलेलं असेल किंवा नो सिलेक्ट केलं असेल किंवा नॉन PMI सिलेक्ट केलेलं असेल ते एकदा एडिट करा. एडिट करून येस करून तिथे तुमच्या इन्कम डिटेल्स अपलोड करा, अपडेट करा आणि मग तुम्हाला ती तुमची प्रोफाईल इलिजिबल होणार आहे. तर हे एकदा ट्राय करून बघा. थँक्यू.